कैलास मानसरोवर हिंदू, बौद्ध, जैन आणि बौद्ध धर्मांमध्ये पवित्र मानले जाणारे एक महत्त्वाचे ठिकाण आहे। कैलास पर्वत आणि मानसरोवर हे या क्षेत्राचे मुख्य आकर्षण आहे। हे ठिकाण तिबेटमध्ये आहे आणि येथे आध्यात्मिक आणि धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे। याच अनुषंगाने जामखेड येथील विश्वदर्शनचे संचालक गुलाबशेठ जांभळे व उद्योजक संतोष पवार हे कैलास मानसरोवरावर दर्शनासाठी जात आहेत। याच अनुषंगाने आज नागेश्वराच्या पावनभूमीतील नागेश्वर मंदिर या ठिकाणी त्यांचा जामखेड येथील विविध मान्यवरांकडून सत्कार करण्यात आला। यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर आबा राळेबात, भानुदास बाप्पू बोराटे, नगरसेवक दिगंबर चव्हाण, अमित जाधव, नामदेव राळेबात, नयूमभाई सुभेदार, पंढरीनाथ राजगुरू महाराज, आनंद राजगुरू, सुरेश भोसले, आबासाहेब वीरसर, दिलीप परदेशी, संदीप ठोंबरे, बाळासाहेब आरेकर व प्रदीप महानवर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कैलास पर्वत परिक्रमा हे धार्मिक स्थळ चीन देशात आहे। विशेष म्हणजे जगातील सर्वात पवित्र ठिकाण म्हणून देखील गुगल त्यांची माहिती देते आणि ही यात्रा करण्यासाठी नेपाळ आणि चीन सरकार या दोन्हीही देशांच्या परवानग्या लागतात आणि त्यासाठी किमान 5 ते 6 महिन्यांपासून चांगली प्रॅक्टिस करावी लागते। दुसरा विषय असा की यांच्यासाठी खर्चही भरमसाठ आहे। यापूर्वी या यात्रेला 31 दिवस लागायचे, आता ही यात्रा 15 दिवसात होते। आज आपल्या जामखेडमधून जामखेडचे दोन्ही सुपुत्र आमचे मित्र गुलाबरावजी जांभळे साहेब आणि संतोष पवार साहेब हे कैलास मानसरोवर या ठिकाणी दर्शनासाठी जात आहेत। तर त्यांना जाताना त्यांचा प्रवास येईपर्यंत सुखकर हो अशी शुभेच्छा देतो आणि थांबतो। आज या ठिकाणी आपल्या मीडियाचे सर्वेश्वर जामखेड जांभळे साहेब आणि एक प्रगतीशील शेतकरी पवार साहेब हे मानसरोवर या ठिकाणी तीर्थयात्रेसाठी जात आहेत। वास्तविक पाहता आपली भारतीय संस्कृती फार उच्च दर्जाची आहे आणि ही भारतीय संस्कृती या देशाच्या प्रत्येक ठिकाणी विखुरलेली आहे आणि आपलं श्रद्धास्थान सगळ्यांचं जे आहे ते मानसरोवर आहे आणि त्या ठिकाणी ते जात आहेत। वास्तविक पाहता आपण परमेश्वराची भक्ती करतो म्हणजे काहीतरी मागतो अशातला विषय नाही, पण माझं एक असं मत आहे की परमेश्वराजवळ बाकी काय मिळेल नाही मिळेल पण शांती ही नक्की मिळते, हा एक सगळ्यांचा अनुभव आहे। आणि म्हणून ते आज आपलेच प्रतिनिधी म्हणून आज तालुक्याच्या वतीने जात आहेत। तर मी या निमित्तानं त्यांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो। त्यांचा प्रवास सुखमय जावो अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो आणि थांबतो। आज आमचे सहकारी जांभळे साहेब आणि संतोष पवार साहेब हे दोघेही कैलास मानसरोवरावर यात्रेसाठी जात आहेत। कैलास हे ठिकाण शिवजींचं आहे आणि आज या नागेश्वर मंदिरामधून त्यांनी प्रवासाची सुरुवात केलेली आहे। त्यांना माझ्या कुटुंबाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। त्यांचा प्रवास सुखकर जावो आणि त्यांनी दर्शन घेऊन या लवकरात लवकर परत येऊन पुन्हा असाच कार्यक्रम करण्याची आम्हाला संधी द्यावी ही त्यांनाही विनंती आहे। त्यांचा प्रवास सुखकर जावो हीच त्यांना शुभेच्छा आहे। उद्योगपती संतोष पवार साहेब तसेच आमचे मित्र जांभळे साहेब हे दोन्ही बी जामखेड तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून किंवा तालुक्याच्या वतीने म्हणून कैलास महापर्वावर जात आहे। मला एकच सांगायचं आहे की जामखेड तालुक्यासाठी सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना करावी। त्यांचे प्रवास सुखमय व शांती त्यांनी त्यांचा प्रवास सुखमय जावं। त्यांनी देवाकडे एक प्रार्थना करावी की जामखेड तालुक्यातले सर्व शेतकरी, शेतमजूर, त्यानंतर सर्व ग्रामस्थ त्यांच्यासाठी एक प्रार्थना करावी। या ठिकाणाहून आपल्या श्री नागेश्वर मंदिराहून कैलास पर्वतावर जात आहेत। त्यांच्या या जे जाताना जो प्रवास आहे तो सुखमय व्हावा, येतानाही त्यांचा सुखमय प्रवास व्हावा आणि त्याला माझ्या वतीने नगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी भरभरून अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। यात्रेसाठी प्रवासासाठी आज निघालेले आहेत। तर त्यांची
श्रावण महिन्यात आपण महादेवाचं फार महत्त्व आहे, त्यामुळं श्रावण महिन्यात ते कैलास पर्वतावरती चाललेले आहेत. तर त्यांचा प्रवास सुखकर होवो आणि जामखेडवासियांसाठी शांततेचा संदेश घेऊन त्यांनी कैलासचरणी प्रार्थना करावी आणि जामखेडवासियांच्या सुखाची प्रार्थना करून त्यांचा परतीचा प्रवास पण सुखकर व्हावा, हीच नागेश्वरचरणी प्रार्थना. जामखेड तालुक्यातून ज्यांनी उद्योग क्षेत्रामध्ये मोठं नाव केलेलं आहे असे 2 उद्योजक आमचे मित्र संतोषजी पवार साहेब व गुलाबशेठ जांभळे हे दोघेजण कैलास मानसरोवराच्या यात्रेसाठी आज निघत आहेत. खरं तर कैलास पर्वतावरती जाणं बाकीच्या नशिबी कधी तर गेल्यानंतर, परंतु तुम्ही दोघं प्रत्यक्ष आज कैलास पर्वताच्या दर्शनासाठी, कैलास मानसरोवराच्या दर्शनासाठी या ठिकाणावर निघलेल्या आहेत. तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी जमलेले सर्व मान्यवर. आज हिंदू धर्माचा विचार केला तर 5000 वर्षापूर्वी हा कैलास मानसरोवर असेल किंवा कैलास पर्वत असेल, हा भारताचा एक भाग होता. तो भारताचा भाग असल्यामुळं अनेक यात्रेकरू त्या ठिकाणी जाऊ शकत, परंतु भारताचं विभाजन झालं आणि चीनसारखा देश बाहेर पडला, नेपाळसारखा देश बाहेर पडला, ब्रह्मदेशसारखा पडला, पाकिस्तानसारखा देश बाहेर पडला आणि बरीचशी भारतभूमी कमी झालेली. आणि म्हणून आता कैलास मानसरोवराला जायचं तर 2 देश ओलांडून जावं लागतं. आणि हे 2 देश ओलांडून जाण्यासाठी जामखेड तालुक्यातून या 2 उद्योजकांनी खरं तर निर्णय घेतला. निश्चित आपल्या सगळ्यांच्या इच्छा आहेत की जामखेडसाठी त्यांनी काहीतरी त्या ठिकाणी देवभूमीत गेल्यावर मागावं आणि निश्चित त्या ठिकाणी आपल्या जामखेड तालुक्यासाठी नवे आपल्या पूर्ण देशासाठी, समाजासाठी, लोकांसाठी त्या ठिकाणी काहीतरी मागतील. आपल्याला फक्त पाऊस पाहिजे, नाही तर आपल्याला हा देश पुन्हा पहिल्यासारखा गुण्यागोविंदाने कसा नांदेल हे पाहिजे आणि त्या देश गुण्यागोविंदाने नांदला पाहिजे. देशाचा विकास झाला पाहिजे, देशाची उत्क्रांती झाली पाहिजे आणि देश एका मोठ्या उंचीवरती गेला पाहिजे. यासाठी हे उद्योजक आहेत म्हणून ह्या उंचीवरच्या गोष्टी त्यांनी मागल्या आणि त्यांनी मागावत. कैलास मानसरोवराची परिक्रमा करताना त्या ठिकाणी अनेक अडचणी आहेत. तर पहिली अडचण आहे की तिथं ऑक्सिजन कमी आहे. ऑक्सिजनच आपल्याला मिळतोय की नाही, परंतु तिथं वातावरण जे आहे ते शुद्ध आहे. त्या शुद्ध वातावरणात जाताना तुम्ही आरोग्य संपन्न जीवन जगावं आणि त्या ठिकाणाहून एवढी पॉझिटिव्ह एनर्जी आपण दोघांनी घ्यावी की ती सगळी पॉझिटिव्ह एनर्जी पूर्ण जामखेडकरांना उपयोगी पडेल. अशा पद्धतीची एनर्जी तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. त्या एनर्जीचं साठवण करून तुम्ही परत आपला प्रवास करताना, जायचा प्रवास आणि यायचा प्रवास, हा दोन्ही प्रवास सुखकर होवो. परंतु सुखकर होत असताना जाताना कैलासाचं ध्यान आणि येताना आपल्या भागाचा विकास, नागेश्वराची आठवण हे कायम तुमच्या पाठीशी असणार. आणि ह्या नागेश्वराच्या पावनभूमीतून आपण आशीर्वाद घेऊन नागेश्वराच्याच एका लिंगाच्या ठिकाणी जातो. बरोबर, म्हणजे कैलास हे मूळ आणि त्याच्या ठिकाणी आपण जात असताना तुम्हाला मी माझ्या वतीने, जामखेड परिसराच्या वतीने, सर्व या ठिकाणी जमलेल्या आपल्या सहकाऱ्यांच्या वतीने, मित्रमंडळीच्या वतीने, भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि आमच्या राळेभात कुटुंबियाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो की आपला प्रवास सुखकर, आनंदमय आणि पॉझिटिव्ह एनर्जी मिळणारा जावो. आपल्याला त्या ठिकाणून जीवनाचं रहस्य, गुढ आणि जगण्याचं रहस्य कळावं ही अपेक्षा या ठिकाणी परमेश्वराकडे व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय. खरं तर भारत देशाच्या इतिहासाचे पर्व जर पाहिलं ना आपण, तर ऋषी मुनींपासून आजपर्यंत सगळ्यांना कैलास मानस सरोवर हे एक फार मोठं आकर्षणाचं केंद्र आहे. अतिशय खडतर प्रवास आहे. या यात्रेसाठी पूर्वी 31 दिवस लागायचे, परंतु साधारणतः आजच्या काही क्रांतीमुळं, काही सेवा सुरू झाल्यामुळं हा प्रवास 15 दिवसात आम्ही उद्याच्याला त्या यात्रेसाठी निघत आहोत. आणि याचं सगळीकडे असं वर्णन आहे की जगातलं सगळ्यात पवित्र ठिकाण शिवाचं म्हणजे ते आहे. आणि आजपर्यंत कितीतरी संशोधकानं त्या पर्वताचा अभ्यास केलेला आहे. त्याचं रहस्य असं आहे की तो पर्वत त्याच्या जवळ कोणाला येऊ देत नाही. म्हणजे नासानं टीम पाठवल्या, चायनानं पाठवल्या, बऱ्याच जणांना पाठवल्या. तर आम्ही म्हणजे भारतीय यात्रेकरू जातात पण काय करतात की ओम नमः शिवायचा जप करत करत त्याला प्रदक्षिणा करतात. आणि जाताना ऑक्सिजन कमी असतो, बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात, परंतु माणूस शेवटी जातो का, आता एक शक्ती आकर्षित करत असते की एकदम ज्यावेळी माणसाला तो डोंगर दिसतो, म्हणजे पर्वत दिसतो, अचानक त्याला एक असं स्वर्गाचं द्वार दिसल्यासारखं होतं आणि त्याच्यात भयानक एनर्जी येते आणि सगळा त्याचं म्हणजे जे ताण झालेला असतो तो सगळा निघून जातो. हां, तर एक स्वप्न होतं
बऱ्याच महापुरुषाचं किंवा बऱ्याच ह्यात वाचलेलं होतं आणि ते सहजासहजी आमचे गुरुवर्य लाडसर योगाचे योग शिक्षक हे आमच्याबरोबर आहेत आणि त्यांना शब्द टाकल्यामुळं आम्हाला नाही म्हणता आलं नाही. किंबहुना आम्हाला असं वाटतं की तिकडूनच ऑर्डर आहे म्हणून आम्ही जात आहोत. ही एक अशी म्हणजे योगायोगाची गोष्ट असते. तसं सहज बोलतं तशी एवढी यात्रा ही नाही आहे. तरी पण नागेश्वराचा आशीर्वाद आणि या सगळ्या टीमचा आशीर्वाद घेऊन आम्ही उद्याच्याला नक्की संध्याकाळी निघणार आहोत आणि लवकरच याच ऊर्जेनं परत आम्ही येऊ. एवढंच बोलतो आणि थांबतो. ओम नमः. खरं तर आजच्या या धावपळीच्या युगामध्ये आम्ही आभासी दुनियेमध्ये जगत असताना नकारात्मक ऊर्जेचा एवढा आमच्या डोक्यामध्ये साठा भरलेला आहे, तो कुठंतरी निघला पाहिजे. आणि तो निघण्यासाठी म्हणा आणि नंतरचा प्रवास हा सुखकर जाण्यासाठी जीवनातला राहिलेला, त्यासाठी एक वेगळी ऊर्जा मिळाली पाहिजे, हा त्यामागचा उद्देश ह्या परिक्रमेचा. खरं तर ह्याला कैलास परिक्रमा म्हणलं जातं. नंतर मला वाटतं की आता आबा असतील, भोसले साहेब असतील, दिगाभाऊ असतील किंवा नामदेवराव राळेबात असतील, ते आत्ता बोलले, वीर सर असतील बोलले की आपण चाललात पण येताना जामखेडसाठी आपल्या समाजासाठी काहीतरी वेगळं आपण घेऊन येणार का, काय मागणार का. नक्कीच, कारण समाजाचं प्रत्येक ठिकाणी आपल्याला देणं असतं, त्यातून उतराय होण्यासाठी लक्षात आणि समाजाच्याच प्रेरणेमुळं आम्ही तिथं जात आहोत. आणि नक्कीच की भविष्यामध्ये या समाजामध्ये आबा बोलल्यापणे गुण्यागोविंदाने जुने दिवस आपल्या सोन्याचे दिवस कसे येतील, हीच मागणी आमची शिवाकडं असेल, महादेवाकडं असेल. आणि आमची सुरुवात महादेवापासून झालेली आहे. तिथंही आम्ही महादेवालाच भेटणार आहोत. परत महादेवाला येऊनच आम्ही आपल्या समोर मात्र तिथलं पवित्र पाणी घेऊन येऊ, पवित्र तिथली भूमीतील माती घेऊन येऊ आणि एक अभिषेक करूया. नक्कीच समाजासाठी असेल, आपण पुढच्या सकारात्मक ऊर्जेसाठी आपण चांगलं देवाकडं मागणं करू, यात काही शंका नाही. परत एकदा आपण सर्वजण आमच्यासाठी खास करून इथं आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलात. मग त्यामध्ये आमचे मार्गदर्शक मधुआबा राळेबात असतील, सुरेशजी भोसले असतील, वीर सर असतील, दिगाभाऊ चव्हाण असतील, नामदेवरावजी राळेबात असतील, भानदास बापू बोरटे असतील, आमचे नईमभाई असतील किंवा आमचे सर्व आलेले परत सहकारी हितचिंतक आणि आपण पत्रकार अविनाश असतील, किरण रेड्डी सर असतील, आपण सर्वजण सर्वांचा मनापासून आभार, धन्यवाद.